तुला किती वेळा सांगितलं मी तयार व्हायच्या आत मला नाश्ता पाहिजे. लग्नाला 25 वर्ष झाली, पण नेहमी एकच गोष्ट मला सारखी तुला सांगायला लागते. तुला काय, तू आरामात घरात राहतेस, मला काम करावं लागतं बाहेर जाऊन. तू आहेसच अर्धवट, वेड्यासारखं वागतेस. जर तू जाणून बुजून हे करत असलीस तर लक्षात ठेव, माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल. आजही अमितचा पारा चढला होता. रागात तो ओला टॉवेल खुर्चीवर फेकत हेमाकडे पाहत होता. अमितचं हे रोजचंच वागणं आता हेमासाठी काही नवीन नव्हतं. तो महिन्यातील 3-4 वेळा हेमावर असं बरसत असत. अगोदर तर हेमा त्याला विरोध करायची, पण जसजसं वेळ जाऊ लागला आणि अमितमध्ये मात्र कोणताच बदल होत नव्हता, म्हणून हेमाने स्वतःमध्ये बदल करून घेतला. आता अमितच्या कोणत्याच बोलण्याने तिला काहीच फरक पडत नव्हता. अमितचं कोणतंही बोलणं ती आता खाली मान घालून ऐकत होती. लग्नाच्या पहिल्याच 5 वर्षात हेमाने पूर्ण प्रयत्न केला होता अमितला बदलण्याचा, पण विनाकारण कोणत्याही गोष्टीवरून राग करायचा आणि हेमाला वाईट साईट बोलायचा. हे जसं त्याची सवयीच बनली होती. कोणताही वाद झाला की अमित तिला सरळ बोलायचा, तुला मी आवडत नसेल तर तुझ्या माहेरी निघून का जात नाहीस, माझ्यासोबत का राहतेस. इतकं सगळं होऊनही अमित सोबत राहत होती, कारण तिला तिच्या मुलीची काळजी होती. आणि ती जाणार तरी कुठे. तिच्या म्हाताऱ्या आई वडिलांना ती आता या वयात त्रास देऊ शकत नव्हती. आणि समाज पण काय म्हणेल. ती इतकी शिकलेलीही नव्हती की स्वतः जाऊन कुठेतरी नोकरी करू शकेल आणि तिचं आणि तिच्या मुलीचं पालनपोषण करू शकेल. हेमाला आता तिची काळजी नव्हती. तिला काळजी होती ती फक्त तिच्या लग्नाच्या वयात आलेल्या मुलीची, म्हणजेच संध्याची. हेमाला नको होतं की नवरा बायकोच्या भांडणामुळे ती मुलगी डिस्टर्ब होईल. संध्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आता लग्नासाठी तिला स्थळही येऊ लागली होती. खूप स्थळांना संध्याने नकार दिला होता. 2-3 महिन्यानंतर आणखी एक स्थळ आलं. नातेवाईकांनी आणि ओळखीच्या लोकांनी मुलाचं खूप गुणगान केलं होतं. अमित एका संध्याकाळी संध्याजवळ बसून तिला सांगत होता, संध्या, मुलगा चांगला आहे, शिकलेलाही आहे, मोठं घर आहे, त्याला चांगली नोकरी आहे आणि अशी स्थळं सारखी सारखी येत नाहीत. यावेळी नकार देऊ नको. संध्या तिच्या वडिलांशी जास्त बोलत नव्हती. कदाचित ती घाबरत होती किंवा ती त्यांना पसंत करत नव्हती. तरीही ती हिम्मत करून बोलली, मला आता लगेच लग्न करायचं नाही, मला नोकरी करायची आहे, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. अमित म्हणाला, हां, मग त्यात काय मोठी गोष्ट आहे. मी मुलाशी बोललो आहे, तो तुला कोणत्याच गोष्टीसाठी थांबवणार नाही. लग्नानंतर तू नोकरी करू शकतेस, तुला नोकरी करायची सवलत देईल. तेव्हा ती म्हणाली, माझं नोकरी करणं किंवा न करणं त्याच्या परमिशनवर का डिपेंड राहील, असं संध्याने विचारलं. मी सांगत आहे ना तुला, तिथे कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. असं स्थळ सारखं सारखं येत नाही आणि त्याला नकार देऊ नकोस. तू खूप सुखी राहशील. तिथे अमित बोलत होता. संध्या म्हणाली, बाबा, काय मी इतकी खुश राहू शकेन की जितकी आई या घरात राहते. तेव्हा अमित म्हणाला, आज तुझी जीभ जरा जास्तच चालली आहे. बाबा, मला लग्न करायचं नाही. लग्नानंतर जर मुलगा तुमच्यासारखा निघाला तर मी काय करू. मला तुमच्यासारखा जीवनसाथी नको आहे, जो विनाकारण माझ्यावर ओरडेल. मला काहीही घ्यायचं असेल तर 10 वेळा विचार करावा लागेल की त्याला काय वाटेल. तो नाराज तर होणार नाही ना. माझी तब्येत कशीही असली तरी त्याला त्याची काहीच पर्वा नसेल. भाकरी थोडीशी जाड झाली तर सगळं घर डोक्यावर घेईल. त्याचा चेकबुक नाही मिळालं आणि प्रत्येक लहान सहान गोष्टीवर मला माहेरी जायला सांगेल. संध्याने तिचं मन मोकळं केलं होतं, पण त्याच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. तो संध्याला शांत करत होता. पण संध्या इतकंच बोलून गप्प राहिली नाही. आज ती पहिल्यांदाच तिच्या बाबांसमोर इतकं सगळं बोलत होती. बाबा, तुम्ही नेहमी आईसोबत चुकीचं वागत राहिलात. तुम्ही तुमच्या ऑफिसचा राग न विचार करता आईवर काढत होतात. तुम्ही या गोष्टीचा कधीच विचार केला नाही की तिला कसं वाटत असेल. तुमचं बोलणं ऐकून ऐकून आईने तिचा स्वाभिमान हरवला आहे. अमितला आज पहिल्यांदाच त्याने केलेल्या चुका जाणवत होत्या. तो फक्त इतकाच म्हणाला, तुझ्या मनाला जे वाटते ते तू कर. मी इतका वाईट आहे ना. संध्याने अमितचा हात पकडला आणि म्हणाली, बाबा, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या.
काय तुम्हाला वाटतं की माझा नवरा तुमच्यासारखा असावा? आणि तुमचं उत्तर जर हो असेल तर मी हे लग्न करायला तयार आहे, आणि तुमचा नकार असेल तर मला आत्मनिर्भर होऊ द्या. अमित काहीच बोलू शकला नाही आणि तो गपचूप तिथून बाहेर निघून गेला. आज त्याला हेमासमोर जाण्याची सुद्धा लाज वाटत होती. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्याने आज निश्चय केला होता की तो आजपासून स्वतःला बदलेल, आणि दुसऱ्या दिवसापासून हेमाने तिच्या नवऱ्यामध्ये बदल पाहिला. ती विचार करू लागली की जी हिंमत संध्याने दाखवली तीच हिंमत जर मी अगोदर दाखवली असती तर आज परिस्थिती काही वेगळीच असती. संध्या आता एक चांगली नोकरी करत होती. 3 वर्षानंतर तिच्यासाठी आणखीन एक चांगलं स्थळ चालून आलं आणि संध्याने त्या मुलाला पसंत केलं. संध्या तिच्या सासरी जात असताना अमित म्हणाला, मुली, तू खूप सुखी राहशील, कारण तुझा नवरा तुझ्या बापासारखा नाही. अमितचं ते बोलणं ऐकून हेमा आणि संध्याच्या डोळ्यात पाणी आलं.